काव्याचं हरवलेलं मंगळसूत्र तू चोरलेस, काहीतरीच काय घाबरलीस? रम्या पार्थ आणि काव्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 29 मार्चच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. नंदिनी रम्याला चांगलीच सुनावत असते. नंदिनीला समजलेले असते काव्याचे हरवलेले मंगळसूत्र रम्याने चोरलेले आहे ते, पण रम्या ते मान्य करत नसते. नंदिनी सरळ रम्याला जाब विचारत असते, तेव्हा रम्या खूप घाबरलेली असते. रम्याचे घाबरलेले तोंड पाहून नंदिनी तिला म्हणत असते, घाबरलीस? काव्य आणि पारचं लग्न मोडण्याचे लाख प्रयत्न करतो, पण मी तसं होऊ देणार नाही. काव्या माझी बहीण आहे. मी तिच्यासाठी संपूर्ण जगाविरुद्ध लढायला पण तयार आहे. रम्या ते ऐकून खूप घाबरलेली असते, कारण नंदिनीने पहिल्यांदाच रम्याला चांगले खडसावलेले असते. रम्याने नंदिनीचे पहिल्यांदाच ही रूप पाहिलेले असते. नंदिनी काव्य आणि पारचे लग्न मोडू नये यासाठी खूप प्रयत्न करत असते. तर आता पुढे काय काय होणार आहे हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.